नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये आपल्याला सीईटीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर डिस्कस करायचा आहे, ज्याचं नाव आहे इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन्स. इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन्स. सो बिफोर मूव्हिंग टुवर्ड्स the detail in this chapter, let us discuss the title of this chapter, that is inheritance and variations. Okay, so what is meant by inheritance and what is meant by variations? Okay, so it is very easy. What is meant by inheritance? Inheritance is nothing but the transmission of genetical character from parent to the offspring. Okay, जेव्हा जेनेटिकल कॅरेक्टर हे पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग कडे येत असतात, त्याच प्रोसेसला आपण म्हणत असतो इनहेरिटन्स. काय म्हणत असतो? इनहेरिटन्स असं म्हणत असतो. आणि आपल्याला एक गोष्ट माहित आहे की जेव्हा पॅरेंट कडून ऑफस्प्रिंग कडे कॅरेक्टर्स येत असतात, तेव्हा जो ऑफस्प्रिंग आहे, जो जायगोट बनलेला आहे, जो ऑफस्प्रिंग बनलेला आहे, तो 100% पॅरेंट सारखा सिमिलर असतो का? नाही. त्यालाच म्हणतो आपण व्हॅरिएशन. त्यालाच काय म्हणत असतो? व्हॅरिएशन. सो व्हॉट इज मीन बाय इनहेरिटन्स? इनहेरिटन्स इज नथिंग बट द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिकल कॅरेक्टर और बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू द ऑफस्प्रिंग. पॅरेंट टू द ऑफस्प्रिंग. बरोबर आहे. आणि त्याचबरोबर व्हेरिएशन म्हणजे काय? द डिफरन्स इन बिटवीन द पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग. आलं का लक्षात? ठीक आहे. पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग मधला जो डिफरन्स आहे, त्या डिफरन्सलाच आपण काय म्हणत असतो? व्हेरिएशन. सो व्हॉट इज व्हेरिएशन? द व्हेरिएशन इज नथिंग बट डिफरन्स इन बिटवीन पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग. पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग. ओके. सो सीईटीच्या दृष्टिकोनातून आपल्याला हा चॅप्टर, पूर्ण चॅप्टर जो काही आहे तो वन शॉट मध्ये डिस्कस करायचा आहे, लर्न करायचा आहे. सो याच्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या सीईटीच्या आणि नीटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या वन बाय वन आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. कोणत्याही भाषेला शिकण्यासाठी आपल्याला जसं ग्रामर, व्याकरण शिकावं लागतं, तशाच पद्धतीनं जेव्हा आपल्याला जेनेटिक्स शिकायचं असतं आणि त्यात म्हणजे विशेष म्हणजे मेंडेलियन जेनेटिक्स शिकायचं असतं, तेव्हा वी शुड नो द बेसिक जेनेटिकल टर्म्स. आपल्याला काही जेनेटिकल टर्म्स आहेत, त्या जेनेटिकल टर्म्स डिस्कस करायच्या आहेत. विदिन ए शॉर्ट मिनिट्स, विदिन ए शॉर्ट टाइम पिरियड वी हॅव टू डिस्कस the genetical terms. So see one by one. सर्वात पहिल्यांदा जेनेटिक्स. आता जेनेटिक्स मध्ये तुम्हाला जीन म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे. सी, ज्यावेळेस आपण एखादी सेल घेतो, सेलच्या मध्ये न्यूक्लियस मध्ये काय असतो? डीएनए असतो. आणि इनसाइड द डीएनए देयर आर सेव्हरल जीन्स आर प्रेझेंट. व्हॉट इज जीन? जीन इज नथिंग बट स्मॉल सेगमेंट ऑफ डीएनए. स्मॉल सेगमेंट ऑफ डीएनए. जो इनहेरिटन्स पार्टिकल आहे, जो पार्टिकल एक्सप्रेस होतो आणि एक्सप्रेस झाल्यापासून ज्यापासून प्रोटीन मिळत असतो, त्याला आपण काय म्हणत असतो? जीन. जीन म्हणजे काय? जीन इज नथिंग बट स्मॉल सेगमेंट ऑफ डीएनए. स्मॉल सेगमेंट ऑफ डीएनए. व्हॉट इज कॅरेक्टर? कॅरेक्टर म्हणजे काय? द एनी फीचर्स ऑफ द इंडिव्हिज्युअल. जे काही इंडिव्हिज्युअल आहे, जे काही प्लांट आहे, त्या प्लांटचं कोणतंही फीचर्स जे असेल त्याला आपण काय म्हणत असतो? कॅरेक्टर. काय म्हणत असतो? कॅरेक्टर. ट्रेट म्हणजे काय? तर डिटेक्टेबल व्हॅरिएंट्स. डिटेक्टेबल मीन्स व्हॉट? सी, आपल्याला डोळ्यानं दिसतंय, सी दिस प्लांट इज टॉल, मीन्स वी कुड एबल टू डिटेक्ट प्रॉपरली. त्याला काय म्हणत असतो आपण? ट्रेट्स. काय म्हणत असतो? ट्रेट्स. आणि यापेक्षाही महत्वाच्या दोन टर्म्स तुम्हाला डिस्कस करायच्या आहेत. तर ह्या दोन टर्म्स कोणत्या आहेत? लक्ष द्या. ह्या दोन टर्म्स आहेत. सी, आपल्याला माहिती आहे की डॉमिनंट ज्या वेळेस आपण पाहिलं कॅपिटल टी क्रॉस विथ स्मॉल टी. सी, दीज आर द पॅरेंट्स. जेव्हा आपण त्याचे जिनोटाइप्स घेत असतो, ओके, आणि यांच्या क्रॉसिंग मधून आपल्याला जे F1 हायब्रिड मिळत असतं, F1 जनरेशन मिळत असतं, तेव्हा आपल्याला इथं दोन टर्म्स क्लिअर होणार आहेत. ओके. आता तुम्हाला माहिती आहे एक प्लांट आपण घेतलं कसं? टॉल, आणि एक कसं घेतलं? ड्वार्फ. या दोघांच्या क्रॉसिंग मधून ओके. सो टॉल अँड डॉर्फ. वन थिंग यू हॅव टू कीप इन युअर माइंड इन दिस चॅप्टर, दॅट व्हेनेवर वी टेक द टॉल और डॉमिनंट कॅरेक्टर, वी ऑलवेज डिनोट दिस बाय कॅपिटल लेटर. आणि स्मॉल जेव्हा आपण घेत असतो तेव्हा आपण ते स्मॉल लेटरने इंडिकेट करत असतो. ओके.
तर लक्ष द्या, इकडं महत्वाची गोष्ट काय आहे, सो डॉमिनंट आणि रेसेसिव्ह ज्यावेळेस तुम्हाला पूर्ण चॅप्टर मध्ये ह्या पुढे जायचं असेल त्यावेळेस तुम्हाला डॉमिनंट म्हणजे काय, रेसेसिव्ह म्हणजे काय, फिनोटाइप म्हणजे काय, जिनोटाइप म्हणजे काय, होमोझायगस, हेट्रोझायगस, हे पूर्ण जे काही आहे तुम्हाला या एवढ्या फ्लोचार्ट वरून व्यवस्थितरित्या कळून जाईल. ओके, सो व्हॉट इज मीन बाय डॉमिनंट. डॉमिनंट म्हणजे काय, व्हेन द कॅरेक्टर which appear or express in which generation, F1 generation. See this capital T, हे जे काही कॅपिटल टी आहे हे कोणत्या जनरेशन मध्ये, F1 जनरेशन मध्ये जेव्हा स्वतःला एक्सप्रेस करत असतं तेव्हा आपण त्याला काय म्हणत असतो, डॉमिनंट म्हणतो. म्हणजे काय, डॉमिनंट म्हणजे काय, द कॅरेक्टर विच अपीयर ऑर एक्सप्रेस इन F1 जनरेशन दॅट इज नथिंग बट डॉमिनंट. त्याला काय म्हणतो आपण, डॉमिनंट असं म्हणत असतो. Okay, the character which appear or express in F1 generation it is called as dominant, and the character which did not appear or express in F1 generation it is called as recessive. Okay, the character which did not appear or express in F1 generation it is called as recessive. जे कॅरेक्टर स्वतःला F1 जनरेशन मध्ये व्यक्त करत असतं त्याला आपण डॉमिनंट असं म्हणतो, आणि जे कॅरेक्टर F1 जनरेशन मध्ये स्वतःला एक्सप्रेस करत नाही त्याला आपण रेसेसिव्ह असं म्हणतो. ओके, सो व्हॉट इज मीन बाय होमोझायगस अँड व्हॉट इज मीन बाय हेट्रोझायगस. सी, आता आपण जर पाहिलं तर हे सुद्धा प्लांट टॉल आहे आणि हे सुद्धा प्लांट कसं आहे, टॉल आहे, पण दोन्ही मध्ये फरक आहे. ज्या वेळेस दोन्ही जे अलील असतात हे अलील्स आपल्याला सेम पाहायला मिळतात, सिमिलर पाहायला मिळत असतात, तेव्हा आपण त्याला काय म्हणत असतो, होमोझायगस. काय म्हणतो आपण त्याला, होमोझायगस. बरोबर आहे. आणि कॅपिटल टी स्मॉल टी जो F1 जनरेशन मध्ये आलेला आहे त्याला आपण काय म्हणत असतो, हेट्रोझायगस. काय म्हणत असतो, हेट्रोझायगस. ओके, सो द मेन डिफरन्स इन बिटवीन होमोझायगस अँड हेट्रोझायगस काय आहे, जेव्हा दोन्ही अलील्स सेम असतात, बरोबर आहे का, कसे असतात, सेम असतात. सी दिस कॅपिटल टी अँड कॅपिटल टी सेम असतात, जसं इथं स्मॉल टी हे कसे दोन्ही पण होमोझायगस आहेत. कसे आहेत, होमोझायगस आहेत. आणि इथं जे आहे तुम्हाला कॅपिटल टी स्मॉल टी, भले हा कसा आहे, टॉल आहे, परंतु कसा आहे, हेटेरोझायगस आहे. कसा आहे, हेटेरोझायगस आहे. ओके, सो दिस इज द मेन डिफरन्स इन बिटवीन देम. What is meant by phenotype? What is meant by genotype? Phenotype is nothing but the external appearance, म्हणजे बाहेरून दिसणारं प्लांट्स. हे कसं दिसतंय, टॉल दिसतंय, बरोबर आहे, याला म्हणायचं फिनोटाइप्स. याला काय म्हणायचं, फिनोटाइप्स. and what are the genotypes? See, these are the genotypes. These are the genotypes of any plant. ओके, सो फिनोटाइप्स हे आपण डोळ्यानं व्हिज्युअलाइज करू शकतो, परंतु जिनोटाइप्स करू शकतो का, नाही. ओके, सो ह्या काही महत्वाच्या टर्म आहेत. दीज आर द सम important terms regarding the inheritance and variation and genetics, especially Mendelian genetics. Okay, so again we have to move towards the main beat of this chapter, that is टेस्ट क्रॉस अँड बॅक क्रॉस. टेस्ट क्रॉस अँड बॅक क्रॉस. विद्यार्थी मित्र हो, यावरती बऱ्याचदा बोर्डामध्ये प्रश्न पडलेला आहे, त्याचबरोबर सीईटी मध्ये सुद्धा बऱ्याचदा प्रश्न पडलेला आहे. टेस्ट क्रॉस म्हणजे काय, टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस. विदिन फ्यू मिनिट्स, एकाच मिनिटामध्ये तुम्हाला टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस जे काही आहे त्याची डेफिनेशन शिकून घ्यायची आहे. सी, हे जे काही आलेलं आहे तुमचं याला म्हणतात तुम्ही कोणतं जनरेशन, F1 जनरेशन. कोणतं जनरेशन, F1 जनरेशन. कॅपिटल टी स्मॉल टी. ओके, सो लिसन व्हाट एक्झॅक्टली हॅपन हियर. व्हाट इज मीन बाय टेस्ट क्रॉस. टेस्ट क्रॉस इज नथिंग बट व्हेन F1 progeny, see this is the F1 progeny, जेव्हा F1 progeny हा होमोझायगस रेसेसिव्ह सोबत क्रॉस होत असतो तेव्हा आपण त्याला काय म्हणत असतो, टेस्ट क्रॉस. व्हॉट इज मीन बाय टेस्ट क्रॉस. टेस्ट क्रॉस इज नथिंग बट अ क्रॉस बिटवीन F1 progeny and homozygous recessive. homozygous recessive, it is called as टेस्ट क्रॉस. ओके, त्याला काय म्हणत असतो आपण, टेस्ट क्रॉस. व्हॉट इज बॅक क्रॉस. बॅक क्रॉस, आता बॅक क्रॉस मध्ये थोडासा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो. बॅक क्रॉस मध्ये काय होतं, the F1 progeny is either cross with homozygous recessive
और होमोझायगस डॉमिनंट, म्हणजे याच्यासोबत क्रॉस होऊ शकतो किंवा ह्याच्यासोबत क्रॉस होऊ शकतो. ओके, आर यू गेटिंग द डिफरन्स इन बिटवीन टेस्ट क्रॉस अँड बॅक क्रॉस? टेस्ट क्रॉस म्हणजे काय, तर जेव्हा तुम्हाला माहिती आहे की F1 progeny is F1 progeny is crossed with homozygous recessive. Okay, and बॅकक्रॉस म्हणजे काय, तर जे काही तुमचा F1 प्रोजेनी आहे, दॅट F1 प्रोजेनी इज आयदर क्रॉस विथ होमोझायगस डॉमिनंट अँड होमोझायगस रेसेसिव्ह. ओके, so this is the main difference in between test cross and back cross. Basically, the test cross is useful to achieve and to identify the genotypes of any unknown plants. अननोन प्लांटचे जे काही जीनोटाइप्स असतात, हे जीनोटाइप्स आयडेंटिफाय करण्यासाठी आपण टेस्ट क्रॉसचा यूज करत असतो. म्हणजे टेस्ट क्रॉस हा बॅक क्रॉस आहे, परंतु बॅक क्रॉस हा टेस्ट क्रॉस नाहीये. बऱ्याचदा एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला जातो. ओके, सो आता आपल्याला जे काही शिकायचं इथून पुढे मेंडेलियन जेनेटिक्स. या मेंडेलियन जेनेटिक्स मध्ये शिकण्यासाठी जेवढ्या काही टर्म्स आपल्याला डिस्कस करायच्या होत्या त्या वन बाय वन आपण डिस्कस केलेल्या आहेत. जीन म्हणजे काय, डॉमिनंट, रेसेसिव्ह, होमोझायगस, हेट्रोझायगस, फिनोटाइप, जीनोटाइप, टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस. ओके, सो लेट अस मूव टुवर्ड्स द मेंडल्स लॉ. देयर आर 3 डिफरंट टाइप ऑफ मेंडल्स लॉ विच आर मेन्शन्ड हियर. जो पहिला लॉ आहे त्याचं नाव आहे मेंडल्स फर्स्ट लॉ, जो आहे तुमचा लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्स. सी, ज्या पद्धतीने मी फ्लोचार्ट काढला होता अगदी त्याच पद्धतीने काढणार आहे. जेव्हा आपण एक टॉल प्लांट घेतला, त्याला क्रॉस केलं कशासोबत, ड्वार्फ सोबत. ठीक आहे, त्याचे हे झाले फिनोटाइप्स, त्याचबरोबर हे झाले त्याचे जीनोटाइप्स. ठीक आहे, जीनोटाइप्स काय झाले, कॅपिटल टी क्रॉस विथ स्मॉल टी. सी, दिस इज द गॅमेट्स. गॅमेट्स काय झाले त्याचे, आणि हे झालं तुमचं F1 जनरेशन. कोणतं जनरेशन, F1 जनरेशन, किंवा तुम्ही याला हायब्रिड सुद्धा म्हणू शकता. काय म्हणू शकता, हायब्रिड म्हणू शकता. ओके, सो मेंडल्स फर्स्ट लॉ जो काही आहे तो विदिन फ्यू मिनिट्स तुमचा कव्हर होऊन जाईल. लक्ष द्यायचं फक्त. लॉ ऑफ डॉमिनन्स. द नेम इटसेल्फ इंडिकेट. डॉमिनन्स मीन्स व्हॉट, काहीतरी विजेता. डॉमिनन्स म्हणजे काय, जिंकलेला, विजेता. आणि रेसेसिव्ह म्हणजे काय, तर हरलेला. ठीक आहे, तर लॉ ऑफ डॉमिनन्सचं स्टेटमेंट समजून घ्या. when we cross two contrasting character with each other, दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जेव्हा आपण एकमेकांसोबत मिक्स केले, क्रॉस केले, तेव्हा F1 जनरेशन मध्ये जे कॅरेक्टर स्वतःला एक्सप्रेस करत असतं त्याला आपण काय म्हणतो, डॉमिनंट. त्याला काय म्हणतो आपण, डॉमिनंट असं म्हणत असतो. आणि जे कॅरेक्टर स्वतःला F1 जनरेशन मध्ये एक्सप्रेस करू शकत नाही त्याला आपण म्हणत असतो रेसेसिव्ह. काय म्हणतो आपण त्याला, रेसेसिव्ह. सी, वन्स अगेन पुन्हा एकदा सांगतो, मेंडलचा पहिला लॉ काय सांगतो, द कॅरेक्टर when we cross two contrasting character with each other, the character which appear or express in F1 generation, it is called as dominant, and the character which did not appear or express in F1 generation, it is called as recessive. त्याला काय म्हणत असतो आपण, रेसेसिव्ह म्हणत असतो. आणि मेंडलचा सेकंड लॉ काय म्हणतो, हा मेंडलचा झाला फर्स्ट लॉ. law of segregation. So the name itself indicate what is meant by segregation. When there is a gamete formation, जेव्हा इथं गॅमेट फॉर्मेशन नावाची प्रोसेस होत असते तेव्हा हा कॅपिटल टी आणि स्मॉल टी एकमेकांमध्ये मिक्स होत असतात का, नाही. ते एकमेकांपासून काय होत असतात, सेपरेट होत असतात. सेग्रिगेट होतात का, नाही. त्याच्यामुळे आपण दुसऱ्या लॉला काय म्हणत असतो, लॉ ऑफ सेग्रिगेशन. व्हॉट इज मीन बाय लॉ ऑफ सेग्रिगेशन. सेग्रिगेशन जो काही लॉ आहे तो काय आहे, व्हेन the F1 progeny undergoes gamete formation. Gamete formation होत असताना they do not blend or they do not mix with each other, they separate.
अलग लक्षात, ते काय होत असतात, सेपरेट होत असतात. हाच तुमचा मेंडलचा सेकंड लॉ सांगत असतो. अँड वन्स दे आर सेपरेटेड दे ऍक्ट ऑर एक्सप्रेस देअर सेल्फ इंडिव्हिज्युअली. दिस इज नथिंग बट लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. तिन्ही लॉज जे काही आहेत ते तुमच्या याच पद्धतीने छान पद्धतीने कव्हर होतील. आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मेंडलचा थर्ड लॉ जो काही आहे, दॅट थर्ड लॉ इज बेस्ड ऑन डायहायब्रिड क्रॉस. कोणत्या क्रॉस वरती? डायहायब्रिड क्रॉस वरती डिपेंड आहे. विद्यार्थी मित्रो, सी दिस इज द मोनोहायब्रिड क्रॉस. ज्या वेळेस आपण सिंगल कॅरेक्टर सिलेक्ट करत असतो त्याला आपण मोनोहायब्रिड क्रॉस म्हणत असतो. आणि जेव्हा आपण दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर एकाच वेळी सिलेक्ट केले म्हणजे कसं, तर सीडचा कलर आणि शेप हे दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ज्यावेळेस आपण सिलेक्ट केलेले आहेत, हे सिलेक्ट केलेले कॅरेक्टर एकाच वेळी ज्यावेळेस आपण काय करत असतो, क्रॉस करत असतो, तेव्हा आपण त्याला म्हणत असतो डायहायब्रिड क्रॉस. काय म्हणत असतो? डायहायब्रिड क्रॉस. ओके, सो दिस इज ऑल अबाउट मेंडल्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. सी थर्ड लॉ जो काही आहे तो तितकासा कठीण नाहीये. इंडिपेंडेंट असॉर्टमेंट, द नेम इटसेल्फ इंडिकेट द सेपरेटेड कॅरेक्टर एक्सप्रेस देअर सेल्फ इंडिपेंडेंटली. अलग लक्षात, म्हणजे हा कॅपिटल टी स्मॉल टी वरती किंवा हा स्मॉल टी कॅपिटल टी वरती इन्फ्लुएन्स पाडत नाही जेव्हा तो एक्सप्रेस होत असतो. आणि त्याचं स्पेसिकली बेसिक उदाहरण म्हणजे तुमचं आहे मेंडल्स थर्ड लॉ. त्याचं उदाहरण जे आहे, एक्झाम्पल आहे ते म्हणजे डायहायब्रिड क्रॉस आहे. काय आहे? डायहायब्रिड क्रॉस. ओके, सो दीज आर मेंडल्स थ्री लॉ, लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन अँड लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. ओके, याच्यानंतर अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी मेंडलचे लॉ फॉलो करत नाहीत. आतापर्यंत आपण जो काही पाहिलेलं आहे ते म्हणजे मेंडेलियन जेनेटिक्स पाहिलं. बट देअर आर सम एक्सेप्शनल थिंग्स आर प्रेझेंट इन द वर्ल्ड. दे आर नॉट फॉलोइंग मेंडल्स लॉ, सच ॲज when we cross, the plant is having red colored flower and another plant which is having white color. Red and white. According to Mendel's law, काय होणार इथं? F1 जनरेशन मध्ये आपल्याला कोणतं प्लांट मिळायला पाहिजे? रेड कलरचं प्लांट मिळायला पाहिजे. ओके, परंतु इथं आपल्याला रेड कलरचं प्लांट मिळतं का? नाही. इथं कोणत्या कलरचं प्लांट मिळतं आपल्याला? पिंक कलरचं प्लांट मिळतं. कोणत्या कलरचं मिळतं? पिंक. यालाच म्हणतो आपण न्यू मेंडेलियन जेनेटिक्स. काय म्हणत असतो? न्यू मेंडेलियन जेनेटिक्स. ओके, सो व्हॉट इज मीन बाय न्यू मेंडेलियन जेनेटिक्स? हे खूप सोपं आहे, समजून घ्यायचं आहे की काय आहे, अशा काही गोष्टी आहेत ज्या मेंडलचे लॉ जे काही आहेत ते लॉज फॉलो करत नाहीत. ओके, सो आपल्याला ते जे काही आहे ते छान पद्धतीनं शिकायचं आहे की मेंडेलियन, न्यू मेंडेलियन जेनेटिक्स किंवा पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स म्हणजे काय असतं ते आपण नेक्स्ट लेक्चर सेशन मध्ये स्टडी करूया.